नमस्कार मित्रांनो, फक्त आधार कार्डने तुम्ही वोटर आय डी करेक्शन करू शकता। त्यामध्ये नाव असेल, डेट ऑफ बर्थ असेल, ॲड्रेस असेल, फोटो असेल, मोबाईल नंबर असेल किंवा रिलेटिव्ह असेल, सर्व काही तुम्ही फक्त आधार कार्डने चेंज करू शकता। आधार कार्डने वोटर आय डी कसं चेंज करायचं आहे हेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। त्यासाठी साइन अप या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। ईमेल आय डी नाही टाकली तरी चालेल, ऑप्शनल आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला आधारवर जसं नाव आहे तसं या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। फर्स्ट नेम, त्यानंतर लास्ट नेम, त्यानंतर पासवर्ड, त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी मी टाकून घेतो। त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकतो, कन्फर्म पासवर्ड टाकतो आणि रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवर क्लिक करतो। आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल, तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपली रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे। त्याच्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर पासवर्ड, कॅप्चर कोड आणि रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्या मोबाईलवर परत एक OTP गेला असेल, तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपण होम पेजवर आलो आहोत। या ठिकाणी आपल्याला करेक्शन करायचं आहे। यासाठी आपल्याला फॉर्म नंबर 8 या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपल्याला अदर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपला वोटर आय डी क्रमांक टाकायचा आहे, म्हणजेच आपल्याला EPIC नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती शो होईल। त्यानंतर ह्या ठिकाणी ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे। त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपला फॉर्म ओपन झालेला आहे। या ठिकाणी आपल्याला स्टेप पूर्ण करायचे आहेत। ABCD ज्या स्टेप दिलेल्या आहेत त्या संपूर्ण आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। या ठिकाणी A स्टेप ऑलरेडी पूर्ण आहेत म्हणून नेक्स्ट करतो। त्यानंतर B स्टेप, या ठिकाणी आपलं नाव, आपला EPIC नंबर या ठिकाणी शो होईल। त्यानंतर ह्या ठिकाणी मी आधार क्रमांक लिंक करतो, तर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायचं आहे, आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मोबाईल नंबर बी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी विचारत आहे की तुम्हाला करेक्शन काय करायचं आहे। जे करेक्शन करायचं आहे त्याच्यावर आपल्याला टिक करून आपलं संपूर्ण डिटेल टाकून घ्यायचे आहे। त्यामध्ये तुम्ही नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिलेटिव्ह, ॲड्रेस, मोबाईल नंबर, फोटो चेंज करू शकता। तर ह्या ठिकाणी मला नाव चेंज करायचे म्हणून ह्या ठिकाणी मी नेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। ह्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे। फर्स्ट नेम टाकताना फर्स्ट नेममध्ये आपलं नाव आणि वडिलाचं नाव सोबतच टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर सरनेम टाकून घ्यायचं आहे। जर तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर मोबाईल नंबरवर क्लिक करून या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। जर तुम्हाला डेट ऑफ बर्थ चेंज करायची असेल तर डेट ऑफ बर्थवर क्लिक करून तुम्ही डेट ऑफ बर्थसुद्धा चेंज करू शकता। मी या ठिकाणी डेट ऑफ बर्थ चेंज करून घेतो। त्यानंतर ह्या ठिकाणी आपली डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे। तुम्हाला जी माहिती करेक्शन करायची आहे ती तुम्ही ह्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ती करेक्शनची माहिती टाकून करेक्शन करू शकता। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला नेम प्रूफसाठी ह्या ठिकाणी मी आधार कार्ड सिलेक्ट करून घेतो। या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे। या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करून घेतो। तुम्ही JPG करू शकता किंवा PDF करू शकता। त्यानंतर एज प्रूफ या ठिकाणी सुद्धा मी आधार कार्ड सिलेक्ट करून घेतो।
त्यानंतर ह्या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करून घेणार आहे. त्यानंतर थोडा वेट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी डिक्लेरेशन, तर ह्या ठिकाणी आपला प्लेस टाकून घ्यायचा आहे, आपण कोणत्या सिटीमधून फॉर्म भरतात. त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे. आणि सेंड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल, तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि प्रिव्ह्यू अँड सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला संपूर्ण फॉर्म ओपन झालेला आहे. संपूर्ण फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे की काय काय करेक्शन केलं आहे, व्यवस्थित झाले का. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर यस या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला रेफरन्स नंबर आलेला आहे. त्यानंतर डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करून आपला फॉर्म आपण डाउनलोड करून घेऊ. या ठिकाणी आपला फॉर्म डाउनलोड झालेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.